पेढ्याचा भैरोबा मंदिर परिसरातले पावित्र्य जपले जाणार काय? सातारकरांचा सवाल. सुशोभीकरणाच्या कामात गौण खनिजाचे उत्खनन. सातारकरांचे श्रद्धास्थान व गडकराळीचे ग्रामदैवत असलेल्या पेढ्याच्या भैरोबा परिसरात भक्तांबरोबर व्यायामासाठी येणाऱ्यांकडून श्रमदानातून वृक्ष संवर्धन स्वच्छता ठेवली जाते. यातून मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा वाढली असून आता ग्रामस्थांनी लोकार्पणातून मंदिराचा जीर्णोद्धार नंतर आता नगर परिषदेने परिसर सुशोभित करण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करून कामाला सुरुवात केली आहे. यावेळी मंदबुद्धी डोक्यातून सुशोभीकरण करताना भक्तांनी व ग्रामस्थांनी लावून वाढवलेल्या वृक्षांची तोड आणि लोकसहभागातून झालेल्या कामावर JCB फिरवला आहे. सुशोभीकरण ह्यानंतर हा परिसरातील मद्यपी विकृती चाळी करणाऱ्यांची वर्दळ वाढून पावित्र्याची वाट लागणार अशी भीती भैरोबा भक्तांनी व्यक्त केली आहे. तर ह्या परिसरात सुशोभीकरण ह्यांच्या नावाखाली पैसे खाण्याचा प्रकार घडल्यास त्यांना भैरोबा सोडणार नाही असे सच्च्या भक्तांनी जणू भाकीत सांगितले आहे. सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या गडकराळी आणि शाहूपुरीच्या डोंगरावर असलेल्या पेढ्याच्या भैरोबाचे मंदिर आहे. हे मंदिर सातारा, गडकराळी, शाहूपुरी करंजेकरांचे श्रद्धास्थान असून मनोकामना पूर्ण करणाऱ्या या भैरोबावर मोठ्या प्रमाणावर भक्तांची अपार श्रद्धा आहे. हवेशीर टेकडीवर विसावलेल्या पेढ्याच्या भैरोबाचे नियमित दर्शन आणि व्यायाम करण्यासाठी पहाटेपासून मोठी वर्दळ असते. इथे रात्री उशिरापर्यंत मद्यपान करणाऱ्यांचा वावर असून त्यांनी रिकामी केलेल्या बाटल्या, टाकलेल्या चकण्यासाठी वापरण्यात आलेला कचरा, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी भक्तांकडून व गडकराळी गावठाण ग्रामस्थांकडून स्वच्छता केली जाते. तर अनेकांनी केलेल्या वृक्ष संवर्धनासह नियमित पाणी, खते दिले जातात. ह्यामुळे झाडांना चांगलाच भर आला आहे. सातारा नगर परिषदेने लाखो रुपयांच्या निधीतून आता मात्र मंदिराच्या परिसरात सुशोभीकरणाचा डाव मांडला आहे. यासाठी बहरलेल्या झाडांची कत्तल केली जाते. सुशोभीकरण आणि जॉगिंग ट्रॅकसाठी अनाधिकृतपणे बेसुमार गौण खनिज उत्खनन केले जाते. श्रद्धास्थानाचा परिसर सुशोभित होणार असल्याचे याबाबत वाच्यता केली जात नाही. पण भविष्यात हाच परिसर सुशोभित झाल्यानंतर मद्यपी आणि विकृत चाळी करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी नगर परिषदेने कडक उपाययोजना सुद्धा करण्याची गरज आहे. अन्यथा लाखो रुपये खर्च करून केलेल्या जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण वाया जाऊ नये. तेथे जॉगिंग ट्रॅक केल्यानंतर ह्या मंदिराचे पावित्र्य जपले जाणार काय, असा सवाल उपस्थित होत आहे. सुशोभीकरण झाल्यानंतर अपप्रकार घडण्याची शक्यता आहे. येथे सुरक्षेच्या दृष्टीने पालिका नेमकी काय उपाययोजना करणार की मंदिर परिसरात प्रेमीयुगलांचा मुक्त संचार करण्यासाठी अश्लील चाळे करण्यासाठी पालिकेकडून सुशोभीकरण केले जात आहे का, असाही प्रश्न ग्रामस्थांना व सातारकरांना पडू लागला आहे. ब्युरो रिपोर्ट, राजमुद्रा न्यूज, सातारा.